मुंबईमधील कोस्टल रोडला गळती लागली आहे। कोस्टल रोडवरच्या बोगद्यांमध्ये पावसाचं पाणी झिरपू लागलं। दरम्यान या घटनेची दखल घेत संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून गळती रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले। तर पाणी गळतीची नेमकी कारणं काय आहेत याचा देखील शोध घेणं सध्या सुरू आहे। गळती रोखण्याचे युद्ध पातळीवर सध्या प्रयत्न सुरू आहेत। कोस्टल रोडवरच्या या बोगद्यांमध्ये पावसाचं पाणी झिरपू लागलेलं आहे, त्यामुळे तातडीने आता संबंधित यंत्रणा ही घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि आता युद्ध पातळीवर ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या पाणी गळतीचं नेमकं कारण काय आहे याचा देखील शोध घेणं सध्या सुरू आहे। कोस्टल रोडच्या या बोगद्याला गळती लागल्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी आता पाणी गळतीचं नेमकं कारण काय आहे याचा देखील शोध घेतला जातोय। ही गळती दुरुस्त करण्यासाठी पथक दाखल झाल्याची देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईतल्या कोस्टल रोडमधली ही दृश्य आपण पाहतो। गळती रोखण्याचे सध्या युद्ध पातळीवर तिथे प्रयत्न सुरू आहेत। मुंबईत कोस्टल रोडला ही गळती लागलेली आहे। बोगद्यामध्ये पावसाचं पाणी झिरपू लागलेलं आहे। दरम्यान घटनेची दखल घेत आता संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झालेली आहे। गळती रोखण्यासाठी युद्ध पातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। पाणी गळतीचं नेमकं कारण काय याचा देखील आता शोध घेतला जाणार आहे। मुंबईतल्या कोस्टल रोडला ही गळती लागलेली आहे आणि याचाच सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आपण सध्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये आहोत आणि या बोगद्याला पूर्णपणे गळती लागलेली आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो वरून पाऊस या ठिकाणी पडतोय आणि या गळतीला थांबवण्यासाठी सध्या या ठिकाणी प्रशासनाकडनं जे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत। इथे आपण बघू शकतो दोन वाहनं या ठिकाणी उभ्या करण्यात आलेले आहेत आणि इथे या पाण्याची गळती थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। प्रचंड पाऊस आहे बाहेर आणि आतमध्ये सध्या कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागलेली आहे। पाणी खाली मोठ्या प्रमाणात पडतंय आणि या ठिकाणी हे जे कर्मचारी आहेत ही गळती थांबवण्यासाठी खरं तर प्रयत्न करत आहे, मात्र पाणी काही थांबत नाहीये। जवळपास 50 मीटरपर्यंत गळती जी आहे ती सध्या बोगद्याला लागलेली आहे आणि त्यामुळे खरं तर हा रस्ता अतिशय महत्त्वाचा मानला जातो। प्रचंड मोठ्या संख्येनं गाड्या या ठिकाणाहून जात असतात आणि जर कोस्टलच्या बोगद्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जर गळती होत असेल तर ही एक चिंतेची बाब आहे। खरं तर हा जो संपूर्ण बोगदा आहे तो समुद्राच्या आतमध्ये आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची जर गळती होत असेल तर तात्काळ ही गळती थांबवण्यासाठी खरं तर प्रयत्न जे आहेत ते करणं महत्त्वाचं आहे। मागील काही तासांपासून आतमध्ये गळती जी आहे ती सुरू आहे। आता ही गळती कधीपर्यंत थांबते हे पाहणं महत्त्वाचं असेल। इथे आपण पाहू शकतो म्हणजे मी जर इथे 5 मिनिटं जर थांबले तर पूर्णपणे भिजू शकते अशी परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे प्रशासन कशा पद्धतीने आता हे थांबवण्यासाठी काम करणार, सध्या यंत्रणा तर कामाला लागलेली आहे, मात्र गळती थांबायला काय नाव घेत नाही। त्यामुळे कधीपर्यंत ही गळती थांबणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।